संजयनगर काँग्रेस बालेकिल्ल्यात पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार झंझावात। औक्षण करून लाडक्या बहिणींनी दिला विजयाचा आशीर्वाद। आज काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बोलबाला असलेल्या संजयनगरात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला। फटाक्यांच्या आतिषबाजीत पदयात्रेत नागरिकांचा सहभाग अद्भुत होता। पृथ्वीराज बाबा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो या घोषणाबाजीत संजयनगर दणाणले। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पृथ्वीराज म्हणाले, महायुती शासनाने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला आहे। एका हाताने 1500 दिले आणि दुसऱ्या हाताने तेल, धान्य, कडधान्य यांचे दर वाढवून व महिला अत्याचाराचे समर्थन करून लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। महायुती ही लुटारूंची टोळी आहे। आमदार फोडून अनितीच्या मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्या महायुतीकडे खोक्यान पैसा आहे, परंतु जनतेच्या हितासाठी शैक्षणिक खर्चासाठी पैसा नाही। शिक्षक भरती केली तर पगार द्यावा लागतो। शाळा कॉलेजमध्ये आपल्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाही, त्यामुळे गेल्या 10 वर्षात यांनी आमच्या बहुजन समाजातील लेकरांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे। याचा जाब विचारण्यासाठी 20 नोव्हेंबरला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले। संजयनगरात पदयात्रा, गृहभेटी व गृह बैठकीत ते बोलत होते। महाआघाडी लवकरच येणार आहे आणि जनतेने ठरवले आहे, आमची सत्ता येताच लाडक्या बहिणीला दरमहा 3000 रुपये देणार, महिलांना एसटी प्रवास मोफत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, जुनी पेन्शन योजना लागू करणार, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रुपये 4000 भत्ता देणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शंकर तुपे, महेश मासाळ, चंदनदादा चव्हाण, विष्णू कुटे, अमर व जगन्नाथ अहिर, बबलू अलमेल, महेश सावंत, मोहन वाघमारे, यासिन शेख, पार्थ जेडगे, रोहित सकटे, सद्दाम शेख, सिद्धराम अप्पा पेडणेकर, जकी गिरगाडे, साईराज जेडगे, आयुब मुल्ला, दादा चंदन शिवे, प्रणव कांबळे, सादिक मलबारे, पृथ्वीराज व यशराज चव्हाण, आशुतोष सावंत, सुखदेव कांबळे आणि संजयनगरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।